नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल मी मुंबई तक आणि आणखी कुठच्या तरी एक दोन चॅनेलवर एक चर्चा ऐकली आणि ती चर्चा त्यातला मुद्दा ऐकून मला हसावं की ते रडावं कळेना. याचं कारण असं की हे बसलेले महान विद्वान पत्रकार, मी त्यांना शेंबडे पत्रकार म्हणतो, ते मोठा एक प्रश्न असं विचारत होते की जर राज ठाकरे, आदित्य ठाकरे, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर वोट चोरीचा आरोप केलेला आहे, तर भारतीय जनता पक्ष त्याचं उत्तर का देतो आणि निवडणूक आयोग या आरोपांना उत्तर का देत नाही. आता हसावं की रडावं हे कळत नव्हतं आणि मला अचानक आता हयात नसलेला एक महान विनोदवीर, कॉमेडियन राजू श्रीवास्तवची आठवण झाली. राजू श्रीवास्तवने एक अमिताभ बद्दल किंवा अमिताभच्या उंचीबद्दल एक नक्कल, एक विनोदी किस्सा सादर केला होता की एकदा अमिताभ बच्चनला त्याची पत्नी म्हणजे जया भादुरी बाजारात जाऊन भाजी आणायला सांगते आणि अमिताभ बच्चन त्या बाजारामध्ये रस्त्यावर पथारी पसरलेल्या एका भाजी विक्रेत्याला एक प्रश्न विचारतो की भैया ये लिंबू किस भाव में दे रहे हो, लिंबू किती किमतीला विकतोयस. आणि परत परत अमिताभ बच्चन त्या विक्रेत्याला विचारतो की बाबा रे, हे लिंबू कितीला विकतोयस. आणि तो विक्रेता अमिताभच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. आणि अशा वेळेला एक माणूस म्हणजे समजा राजू श्रीवास्तव आहे, कारण हे निरीक्षण जर राजू श्रीवास्तवचं आहे, तर तो राजू श्रीवास्तव तिथे येतो आणि त्याला अमिताभ बच्चन म्हणतो, अरे इसको कुछ बोलो, या विक्रेत्याला काही सांग, मी किती वेळ ह्या लिंबाची किंमत विचारतोय, ह्याला विकायचंय की नाही लिंबू, हा लिंबाची किंमत का सांगत नाही. तेव्हा राजू श्रीवास्तव किंवा एक तो सामान्य माणूस त्या विक्रेत्याला म्हणतो, अरे इनको लिंबू खरीदना है, तर तू लिंबाची किंमत का सांगत नाहीस. तेव्हा आपलं डोकं झटकून तो विक्रेता राजू श्रीवास्तवला म्हणतो, अरे जाने दो यार, उनको कौन बताएगा, मैं संतरा बेच रहा हूं, मौसम्बी बेच रहा हूं और ये नींबू का दाम पूछ रहे. म्हणजे अमिताभ बच्चन उंच इतका आहे की त्याला खाली पथारीवर मांडलेलं संत्र आहे ते सुद्धा लिंबू इतकं छोटं दिसतंय, असा त्यातला चावट विनोद आहे. पण तो विक्रेता ज्या कारणासाठी अमिताभला उत्तर देत नाही हे राजू श्रीवास्तव समजवतो, ते महत्वाचं आहे. त्या विक्रेत्याचं म्हणणं असं असतं की या माणसाला मी संत्र विकतोय, मोसंबी विकतोय हे सुद्धा कळत नाही. तो मोसंबी किंवा संत्र्याची किंमत विचारण्यापेक्षा लिंबाची किंमत विचारतो आणि माझ्याकडे लिंबूच नसेल तर मी उत्तर काय देऊ. हा जितका साधा सरळ खुलासा आहे, तितकाच साधा सरळ खुलासा म्हणजे काय, तर उत्तर न देणं, दुर्लक्ष करणं. निवडणूक आयोग राज ठाकरे असोत, आदित्य ठाकरे असोत किंवा राहुल गांधी असोत, यांच्या वोट चोरीच्या आरोपाबद्दल उत्तर देत नाही. याचं सोपं उत्तर, याचा सोपा खुलासा हा राजू श्रीवास्तवच्या त्या नकलेत आलेला आहे. पण तो तुमच्या डोक्यात शिरून तुमच्या डोक्यात प्रकाश पडण्यासाठी एक मेंदू नावाचा अवयव असावा लागतो, बुद्धी असावी लागते. त्याचाच पत्ता ज्या पत्रकारांच्या डोक्यात नाही. असे पत्रकार विचारतात की जर आरोप निवडणूक आयोगावर झालेला आहे तर भाजप उत्तर का देतो, निवडणूक आयोग उत्तर का देत नाही. अरे गधड्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राहुल गांधीच्या किंवा आदित्य ठाकरेंच्या खुळचट डोक्यामध्ये काहीही खुळचट प्रश्न येऊ शकतात. त्यांना उत्तर देत बसला निवडणूक आयोग रोजच्या रोज, अशा मूर्खांचं शंका समाधान, शंका निरसन करत निवडणूक आयोग बसला तर त्याला निवडणुकीची तयारी करता येणार नाही, निवडणुका घेता येणार नाही. आणि म्हणून काही प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं असतं. आणि हे अगदी राजू श्रीवास्तव किंवा साधं तत्वज्ञान वगैरे बाजूला ठेवा, हे जे पत्रकार असा प्रश्न विचारतात
की निवडणूक आयोगावर आरोप आहे, तर निवडणूक आयोग उत्तर का देत नाहीत? त्यांचे आईबाप हे तरी माणसं आहेत का, असा प्रश्न विचारला पाहिजे. याचं कारण त्यांच्या आईबापांनी सुद्धा वापरलेला एक शब्द प्रयोग आहे, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं म्हणून सरळ होत नाही. हे पिढी जात आपण ऐकत आलोय. आणि हे जे पत्रकार असले प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न पडतो की यांचे आईबाप तरी माणसं होती का? आणि माणसं असतील तर कुत्र्याचं शेपूट नळीत घालूनही सरळ होत नाही हे त्यांनीही ऐकलं असेल, पण मेंदूत शिरलं नाही. राहुल गांधींचे प्रश्न असोत, आदित्य ठाकरेंचे आरोप असोत, हे कुत्र्याच्या शेपटीसारखे आहेत. ते कितीही महिनोन महिने नळीमध्ये घालून ठेवा, ते शेपूट सरळ होणार नाही. कारण त्याला सरळ व्हायचंच नाहीये. त्यांना उत्तर नकोच आहे, शंका समाधान करून घ्यायचंच नाहीये. आणि त्यामुळे त्यांना शहाणं करण्यासाठी वेळ दवडण्यापेक्षा आपण आपलं निवडणुकांची तयारी करण्याचं काम करत राहावं. यासाठी निवडणूक आयोगाला असल्या मूर्खांकडे आणि असल्या मूर्खांना प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांकडे आणि माध्यमाकडे निवडणूक आयोगाला दुर्लक्ष करावं लागतं. जसा तो भाजीवाला त्या कल्पनेतल्या नकलेतल्या अमिताभ बच्चनकडे दुर्लक्ष करतो. अरे उनको क्या बताए, हम संतरा मोसंबी बेच रहे, वो नींबू का भाव पूछ रहे. तर पत्रकार सुद्धा किती तद्दन मूर्ख झालेत याचा हा राजू श्रीवास्तवने सादर केलेला पुरावा. नमस्कार.